आमदार चंद्रकांत रघुवंशी विरोधात बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची बदनामी करणाऱ्या आणि त्यांच्या अधिकारांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी मिताली सेठी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांना निवेदन सादर करण्यात आले। चंद्रकांत रघुवंशी यांना बेकायदेशीरपणे काळे झेंडे दाखवून अडथळा निर्माण केला। पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील मोठा अनर्थ टळला। शिवसैनिकांनी आरोप केलाय की आमदार रघुवंशी यांनी आदिवासी समाजाबद्दल कोणताही अपमानजनक शब्द वापरलेला नसतानाही वरील नमूद व्यक्ती सोशल मीडियावर भूमाफिया, आदिवासी विरोधी, परप्रांतीय चोर, आदिवासी आरक्षण विरोधी, जातीवादी असे खोटे आरोप करून त्यांची प्रतिमा हेतुपुरस्सरपणे मलिन करत आहेत। या निवेदनाद्वारे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याबद्दल खोटे आरोप करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा सभापती राम शिंदे यांनाही पाठविण्यात आल्या। या निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश गावित यांच्यासह अनेक माजी पदाधिकारी आणि सध्याच्या सरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। गेल्या अनेक दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर नंदुरबार तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय चंदू भैया ह्याच्या विरोधामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल असं प्रकारचे वक्तव्य करून काही लोकांनी या तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक सामाजिक सौहार्दता बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलेले आहोत। गेल्या अनेक वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा या नंदुरबार तालुक्यामध्ये कैलासवासी बटेसिंग भैया आणि आदरणीय चंदू भैयाच्या नेतृत्वामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आजपर्यंत आदिवासींच्या ज्या ज्या समस्या या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये निर्माण झाल्या, सगळ्यात पहिले आदिवासींच्यासाठी समस्या सोडवण्यासाठी जे आले असतील ते आदरणीय चंदू भैयाने आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावरती आम्ही सगळे आदिवासी आहोत आणि आदिवासी आम्ही चंदू भैयाचे नेतृत्व मान्य करून या राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काम करीत आहोत। आणि गेल्या काही दिवसापासून जे चुकीचं वक्तव्य या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मेसेज पाठवले जात आहे समाजामध्ये आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी असा एक तेढ निर्माण करण्याचा, गैरसमज पसरवण्याचा काम काही लोकांच्याकडनं चालू आहे। त्याच्यासाठी अशा लोकांचा बंदोबस्त या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये व्हावा, त्याचं एक निवेदन आम्ही आदरणीय कलेक्टर मॅडम आणि आदरणीय एसपी साहेब यांना सादर करण्यासाठी आलेले आहोत।